नमस्कार मंडळी. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे सोया 65 तुम्ही कधी खाल्ले आहेत का? नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. तर मी त्यासाठी काय केले, मोठा एक बाउल इकडे सोया चंक्स घेतलेले आहेत. तो छोट्या आकाराचे, तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा घेऊ शकता. नंतर पातेल्यामध्ये छान पाणी गरम करून घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून हे सोया चंक्स त्याच्यामध्ये टाकले आणि 10 मिनिटासाठी छान वाफेवर ठेवले. नंतर बघू शकता इकडे सोया चंक्स छान फुललेत आणि एकदम नरम झालेत. आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. तर एक स्टीमर घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सोया चंक्स पूर्ण टाकून घेतलेत. याच्यामधलं पाणी आपल्याला सगळं निथळून घ्यायचं आहे. तर मी इथं मॅशरच्या साहाय्याने पूर्ण पाणी ह्याचं निथळून घेतलेलं आहे. थंड झाल्यावर तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा पिळून घेऊ शकता. तर बघू शकता आपलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे. याच्यात थोडंसुद्धा पाणी नाही आहे. आता पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला हे एका भांड्यामध्ये सोया चंक्स टाकून घ्यायचेत आणि ह्याला मॅरिनेट करून घ्यायचे. आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. 1.5 चमचा मी लाल तिखट टाकले. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मी धना पावडर आणि 1 छोटी वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला 1 छोटी वाटी सोया 65चा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि नंतर अर्धी वाटी आपल्याला रेड चिली सॉस टाकायचा आहे. नंतर किंचित आपल्याला फूड कलर टाकायचा आहे. तुम्ही टाकला किंवा नाही टाकला तरी पण चालेल आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं मिक्स करून झालेलं आहे इकडं. आता मिक्स करून झालं आहे थोडंसं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आणि साईडला ठेवायचं आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी आणि नंतर आपल्याला लगेच तळून पण घ्यायचं आहे. तर इकडं मी तळून घेण्यासाठी तेल पण लगेच गरम करायला ठेवते आहे. तेल आपल्याला जास्त पण गरम नाही करायचं आहे. आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे 65 सोडून घ्यायचे आहेत. असे एक एक करून पूर्ण सोडून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आपल्या तेलामध्ये आपले 65 असे छान सोडायचे आहेत आणि छान असे कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इकडे बघू शकता एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. आता मी याला साईडला काढून घेते. तर पुन्हा एकदा मी तेलामध्ये अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तुमच्या घरच्यांना पण नक्की आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.